ultimate aim is the happiness, and do not lose it while struggling for it. नमस्कार. असं होतं ना कधी-कधी की आपण खूप प्रयत्न करतो, पण आयुष्य कुठेतरी अडकल्यासारखं वाटतं, प्रगती थांबल्यासारखी वाटते. आज आपण याच आव्हानांमागचं ज्योतिषशास्त्रीय कारण आणि त्यावरचा एक अगदी सोपा पण खूपच प्रभावी उपाय समजून घेणार आहोत. हे अनुभव आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कधी ना कधी येतात. नोकरीत अचानक अडथळे येतात, नात्यांमध्ये विनाकारण तणाव निर्माण होतो किंवा सतत आरोग्याच्या तक्रारी सुरू असतात. आपल्याला वाटतं की हा फक्त एक योगायोग आहे, पण ज्योतिषशास्त्रानुसार या सगळ्यामागे एक स्पष्ट कारण असू शकतं, आणि ते म्हणजे ग्रहांचं असंतुलन. पत्रिकेतले दोष म्हटलं की आपण घाबरतो, पण खरं तर ते घाबरण्यासाठी नसतात. ते एका अलार्मसारखे आहेत, जी आपल्याला सांगतात की अरे, आपल्या कर्मामध्ये कुठेतरी सुधारणा करायची गरज आहे. कदाचित आपल्याकडून नकळतपणे कुणाचं मन दुखावलं गेलं असेल किंवा कुणावर अन्याय झाला असेल. हे दोष फक्त तीच गोष्ट आपल्याला आठवण करून देतात. पत्रिका म्हणजे आपलं नशीब ठरवणारा शिक्का नाही, तर ती आपल्या जीवनाचा एक आरसा आहे. आणि आरशाचं काम काय असतं? फक्त आपला चेहरा दाखवणं नाही, तर चेहऱ्यावर काही लागलं असेल तर तेही दाखवणं, जेणेकरून आपण ते स्वच्छ करू शकू. तसंच पत्रिका केवळ समस्या नाही, तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजेच कर्म सुधारण्याची खरी दिशाही दाखवते. आता ग्रहदोषांवर उपाय म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात रत्न, दान किंवा पूजापाठ. आणि हो, ते नक्कीच महत्त्वाचे आहेत, त्यांचाही प्रभाव असतो. पण आज आपण त्या उपायावर लक्ष देणार आहोत जो या सगळ्याचा पाया आहे आणि ज्याचा परिणाम कायम टिकतो. आणि तो म्हणजे कर्मसुधारणा, आपल्या वागण्यातले छोटे छोटे बदल. चला तर मग आता प्रत्येक ग्रहासाठी कोणती कर्मसुधारणा आवश्यक आहे हे एक एक करून पाहूया. हे बदल आपल्या रोजच्या जीवनात आणणं अगदी सोपं आहे. सुरुवात करूया सूर्यापासून. सूर्य म्हणजे आपला आत्मा, आपला आत्मविश्वास. जर वडील, गुरु किंवा आपल्या बॉससोबत आपले संबंध बिघडले असतील तर सूर्याची ऊर्जा कमी होते आणि मग आत्मविश्वास डळमळीत होतो. त्यांचा आदर करणं म्हणजे आपल्या आतल्या आत्मशक्तीचा सन्मान करणं आहे. जबाबदारी स्वीकारल्याने आणि दिलेल्या शब्दाला जागल्याने सूर्याची सकारात्मक ऊर्जा आपोआप वाढते. आता चंद्र. चंद्र म्हणजे आपलं मन आणि आपल्या भावना. आणि या मनाचा थेट संबंध असतो आपल्या आईशी. आईसोबतचं नातं सुधारलं की मनाला आपोआप स्थिरता मिळते. त्याचप्रमाणे अन्न आणि पाण्याचा आदर करणं हे सुद्धा चंद्राला संतुलित करतं. कारण अन्न आणि पाणी आपल्या शरीराचं, पर्यायाने आपल्या भावनांचं पोषण करतात. मंगळ म्हणजे शुद्ध ऊर्जा, एक शक्ती. जर या ऊर्जेला व्यायामासारखा योग्य मार्ग मिळाला नाही तर ती राग, भांडणं आणि कर्जाच्या रूपात बाहेर पडते. हीच ऊर्जा योग्य मार्गावर आणण्यासाठी नियमित व्यायाम करा आणि रागावर नियंत्रण ठेवायला शिका. आपली शक्ती इतरांवर वर्चस्व गाजवण्यासाठी नाही, तर दुर्बलांच्या संरक्षणासाठी वापरा. बुध म्हणजे बुद्धी आणि आपली वाणी. जेव्हा आपण आपल्या बोलण्याचा उपयोग चहाडी किंवा खोटं बोलण्यासाठी करतो, तेव्हा बुध ग्रहाची ऊर्जा नकारात्मक होते आणि गैरसमज वाढतात. यावर उपाय अगदी सोपा आहे. नेहमी नम्रतेने सत्य बोला आणि आपली बुद्धी नवीन काहीतरी शिकण्यासाठी, स्वतःला अधिक चांगलं बनवण्यासाठी वापरा. गुरुग्रह म्हणजे ज्ञान आणि विस्तार. जेव्हा आपण गुरूंचा आणि मिळालेल्या ज्ञानाचा आदर करतो, तेव्हाच आपल्या आयुष्यात प्रगतीचे मार्ग उघडतात. आपल्याकडे जे ज्ञान आहे ना, ते इतरांना दिल्याने गुरूची कृपा आपोआप मिळते आणि आर्थिक स्थैर्यही येतं. नैतिकतेने जीवन जगणं हा गुरुग्रहाला प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. शुक्र म्हणजे प्रेम, सौंदर्य आणि सुख. शुक्राची खरी ऊर्जा नात्यांमधल्या निष्ठेत आणि वचनबद्धतेत आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळणं, स्वच्छता राखणं आणि विशेषतः स्त्रियांचा सन्मान करणं, यातूनच जीवनात खरा आनंद आणि समाधान मिळतं. शनीला कर्माचा न्यायाधीश म्हणतात. तो आपल्याला शिस्त आणि संयम शिकवायला येतो. वेळेचं पालन करणं, आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांचा आदर करणं आणि निस्वार्थपणे गरजूंची सेवा करणं, यातून आपण एक प्रकारे शनीला सांगतो की आम्ही तुमचे धडे शिकलो आहोत. आणि मग तोच शनी आपल्या संघर्षाचं रूपांतर परिपक्वतेत करतो. राहू म्हणजे भ्रम आणि अतृप्त इच्छा. तो आपल्याला नेहमी शॉर्टकटच्या मागे धावायला लावतो. त्याच्या या नकारात्मक प्रभावापासून वाचण्यासाठी आयुष्यात एकच नियम पाळा: शॉर्टकट टाळा, व्यवहारात पारदर्शकता ठेवा आणि सोशल मीडियासारख्या आभासी जगापासून थोडा अंतर ठेवून ध्यान करा. यामुळे गोंधळ दूर होऊन आयुष्यातलं ध्येय स्पष्ट दिसू लागतं.
केतू म्हणजे अध्यात्म आणि अलिप्तता. पण कधीकधी हीच ऊर्जा आपल्याला जबाबदारीपासून दूर पळायला लावते. म्हणूनच हाती घेतलेली कामं अर्धवट सोडू नका. अध्यात्म फक्त विचारांपुरतं मर्यादित न ठेवता आपल्या वागण्यात आणा. प्राण्यांची सेवा करा. यातून अलिप्ततेचं रूपांतर जागृतीत होतं. तर मग एक गोष्ट आत्तापर्यंत नक्कीच लक्षात आली असेल की ग्रहदोष ही घाबरण्याची गोष्ट नाहीये. तो फक्त एक संदेश आहे की आपलं कर्म संतुलित करा. खरा उपाय बाहेर कुठेही नाही, तो आपल्याच वागणुकीत, आपल्याच हातात दडलेला आहे. आणि हे रोजच्या आयुष्यात करणं खूप सोपं आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या इष्टदेवतेचे आभार माना. दिवसभरात कळत नकळत झालेल्या चुकांसाठी क्षमा मागा. मनात प्रेम आणि श्रद्धा ठेवा. या छोट्याशा सवयींमुळे तुमच्या आयुष्यात खूप मोठा सकारात्मक बदल घडून येऊ शकतो. आणि हेच या संपूर्ण विवेचनाचं सार आहे. मंत्र, जप किंवा रत्न हे उपाय नक्कीच मदत करतात, ते सपोर्ट सिस्टमसारखे आहेत. पण खरा आणि कायमस्वरूपी उपाय फक्त आपल्या कर्मात आहे, आपल्या वागणुकीत आहे. कारण खरा बदल नेहमी आतूनच सुरू होतो. तर मग विचार करा, या 9 ग्रहांपैकी असं कोणतं कर्म आहे जे सुधारण्याची आपल्याला आज सर्वात जास्त गरज वाटते? सुरुवात एका छोट्याशा बदल्याने करा आणि त्याचा सकारात्मक परिणाम स्वतःच्या आयुष्यात अनुभवा.